राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी आली आहे। ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सकाळपासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरणास सुरुवात झाली आहे। ही पहिली आनंदाची बातमी आली। आता दुसरी आनंदाची बातमी अशी आहे ती म्हणजे 2022 पासून 2025 पर्यंत जे काय तुमचे रखडलेले केंद्र सरकारकडे पीक विम्याचे हप्ते होते तर ते फायनल यादी तयार करून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या गुड न्यूज, दोन मोठे लाभ या ठिकाणी आता आले आहेत। ते म्हणजे नमोचे 2000 रुपये पण मिळत आहेत, तसेच पीक विम्याचे पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झाले हे तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून आलेली नवीन अपडेट काय आहे, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात वितरण करण्यात आले, तसेच पीक विम्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण करण्यात आले याची नवीन अपडेट तुम्हाला आता समजणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचे 20व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले आहेत, फक्त त्यांनाच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे आता 2000 रुपये वर्ग करण्यात आला असल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून शेतकरी आता प्रतीक्षित होते की नमोचा हप्ता कधी येणार, नमोचा हप्ता कधी येणार, परंतु ऑगस्ट महिना संपला तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे पैसे जमा झाले नव्हते। यावर कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी एक मीटिंग घेऊन आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट दिल्या। ती म्हणजे आज सोमवारी आता 8 सप्टेंबर थोड्याच वेळामध्ये आता या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 रुपये आता जमा करण्यात येणार आहेत। अगदी 5 ते 10 मिनिटांनी तुमच्या खात्यावरती नमोचे 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे। तसेच या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंत भरलेला होता, परंतु केंद्र सरकारकडून अजून पण त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला नव्हता किंवा अजूनपर्यंत त्यांना थोडासाच कमी पीक विमा मिळाला होता, तर त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आता कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिली आहे। कारण त्या ठिकाणी एका महिन्यापासून शेतकरी वाट बघत होते की पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप पीक विमा जमा झाला नव्हता। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला नव्हता। जवळजवळ आता या ठिकाणी आता 1600 कोटी रुपये पीक विमा आता महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी पात्र झाला आहे। म्हणजे आज 1600 कोटी रुपये वितरण या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यामध्ये करण्यात येते आणि याच 13 जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 रुपये देखील आज सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी जमा करण्यात येणार आहे। आता बघा, राज्यातील जवळपास 93 लाख शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। आता तुम्हाला वाटत असेल की आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होते। आता बघा, त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांना सोडले नाहीत। शेतकरी वाट बघत होते त्या ठिकाणी आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट समोर आल्या। त्या ठिकाणी अनेक शेतकरी आता सरकारला असे पण सापडलेत ज्यांनी पीक विम्यामध्ये 2022 ते 2025 पर्यंत घोटाळा खूप केला आहे आणि ते गैरमार्गाने आता पीक विमा भरला आहे आणि त्यांनी हप्ते पण आता घेतले आहेत। 1 रुपयामध्ये पीक विमा जो भरला होता त्यावेळी घोटाळा झाल्याचं तुमच्या पण कानावर बातमी आली असेल। त्यामुळे खबरदारी म्हणून आता गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचा हप्ता आणि पीक विमा व्यवस्थित पोहोचावा यासाठी सरकारने 2 ऑगस्ट पासून आतापर्यंत आता पडताळणी केली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना 2 हप्ते जमा केले नव्हते असं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण तुम्हाला पण माहित आहे रक्षाबंधनाच्या दिवशी 4000 येणार, 4000 येणार अशा बातम्या तुम्ही त्यावेळी ऐकला पण असणार। कारण सर्व बातम्या पसरल्या होत्या, त्या बातमी पण असं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुचवलं जावं लागलं होतं की नमो शेतकरीचे 2000 आणि पीएम किसानचे 2000 4000 रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्षाबंधनाला येणार किंवा 2 ऑगस्टला येणार अशा बातम्या पसरल्या जात होत्या, परंतु शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये मिळाले। त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता। परंतु राज्य सरकारची योजना ती म्हणजे नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारची योजना ती म्हणजे पीएम किसान योजना। कारण केंद्र सरकारची म्हणजे 28 राज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना पैसे पाठवतं,
परंतु राज्य सरकार फक्त आपले 36 जिल्हे आहेत ते महाराष्ट्राकरिता नमो शेतकरी योजना काढली आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या PM किसानचे नियम वेगळे असतात आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे नियम वेगळे असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता वेगवेगळे नियमावली लावण्यात आल्या, कारण केंद्र सरकार कोणतेही नियम बघत नाही। सरसकट श्रीमंत शेतकरी असू दे, त्या ठिकाणी गरीब शेतकरी असू दे, सर्वांच्या खात्यावरती सरसकट 2000 रुपये पाठवतो। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून तसं काही आता नवीन अपडेट आल्या, ती म्हणजे तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी पाहिजे, तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड पाहिजे, तरच तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार। तसेच पीक विम्याबद्दल जर बोलायचं झालं तर पीक विमा कोणाकोणाला मिळणार आहे, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 2022ला पीक विमा भरला आहे, 2023ला पीक विमा भरला आहे आणि 2024ला पीक विमा भरला आहे, परंतु तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यात अजून पण मिळाला नसेल, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी फायनल यादी आता करण्यात आली आहे। आज सोमवार 8 ऑगस्ट आहे आणि थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा प्लस नमोचे 2000 हे या ठिकाणी 13 जिल्ह्यामध्ये वितरण या ठिकाणी करण्यासाठी मान्यता मिळाली आहे। आता बघा, शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी म्हणावी लागेल। खरं म्हणजे एक नाही तर 2 गुड न्यूज आल्या, ते म्हणजे नमो शेतकरीचे 2000 पण आणि पीक विम्याचे 2000 रुपये। त्या ठिकाणी पीक विम्याचे त्या ठिकाणी 3 हप्ते का म्हणावे लागेल, कारण 22चा हप्ता, 23चा हप्ता आणि 24चा, कारण 3 वर्षाचे टोटल तुम्हाला 3 हप्ते पीक विम्याचे या ठिकाणी जमा होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। पुढील 5 ते 10 मिनिटांनी तुमच्या खात्यावरती आता दोन्हीचे लाभ या ठिकाणी जमा होऊ लागलेत। आता बघा, पहिला टप्पा या ठिकाणी पीक विम्याचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला होता। तो कधी वर्ग करण्यात आला होता, तर मागील 15 ते 20 दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त पहिल्या टप्प्यातील 10 जिल्हे यामध्ये निवडण्यात आले होते। त्या 10 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा काहींना 15,000, काहींना 20,000, अगदी त्यांची शेती जास्त आहे, जास्त नुकसान झालंय, तर अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागला होता। यामध्ये जवळपास 40 पिकांची शेती त्या ठिकाणी नुकसान झालं असं सांगितलं। म्हणजेच यामध्ये मूग असेल, त्या ठिकाणी भुईमूग असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूर, मटकी, कांदा, केळी अशा पिकांचं 2022ला पावसामुळे नुकसान झालं असेल, त्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं असेल, वारा त्या ठिकाणी कायदोळ याचं नुकसान झालं असेल, किंवा 2023-24 मध्ये त्या ठिकाणी पाऊस, वादळी वारा याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्यांनी पीक विमा भरलाय, त्यांच्या खात्यावरती आता अजूनपर्यंत पीक विमा जर जमा झाला नसेल, तर फायनल यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात कालच आली होती। काल रविवार होता, कालच हे पैसे मिळणार होते, परंतु रविवार असल्याने बँकांना सुट्टी होती। त्यामुळे आज सोमवार बँका उघडल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 लाभ या ठिकाणी सकाळपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे। एकंदरीत जर सर्व बाजूने विचार केला तर या 13 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती 2 लाभ या ठिकाणी जमा होऊ लागलेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, आणि आज सोमवार आहे, 8 ऑगस्ट आहे, तुम्हाला नमोचे 2000 मिळणार का 3000 मिळणार हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही त्या ठिकाणी नमोचा 7वा जो पुढचा हप्ता येणार आहे, तर त्यासाठी पैशांचं वितरण वाढवू, म्हणजेच वर्षाला जे तुम्हाला 6000 रुपये मिळतात तर ते डायरेक्ट 12000 करू असं त्यांनी आता सांगितलं होतं। त्या ठिकाणी 9000 करू सुद्धा सांगितलं होतं, परंतु शेतकऱ्यांना अद्याप 12000 पण केलं नाही आणि 9000 रुपये पण केलं नाही, फक्त तुम्हाला 2000 रुपये येणार आहेत। पुढच्या लाडक्या त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांना जो नमो शेतकरी योजनेचा पुढचा जो तुम्हाला 8वा हप्ता येणार आहे, तर त्यामध्ये ही वाढ केली जाईल असं सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन अपडेट समोर आले आहे। आता 13 जिल्हे सांगतो, त्या 13 जिल्ह्यामध्ये आता नमोचा हप्ता पण येणार आहे आणि पीक विमा पण फायनल यादीमधील शेतकरी पात्र असलेले त्यांना या ठिकाणी लाभ वितरण करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पीक विमा कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये येणार आहे, नमोचा हप्ता कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये येणार आहे, ते 13 जिल्हे तुमचे आहेत का, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुमचा जर या जिल्ह्यांमध्ये नंबर लागला तर तुम्ही सुद्धा आज त्या ठिकाणी वाट नक्की बघायची आहे। कारण आज दिवसभरामध्ये आता हे पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी 2022 ते 2024 मध्ये रखडलेले आता पीक विम्याचे हप्ते केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर त्या ठिकाणी गेल्या महिन्यातच करण्यात आले होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त पहिला टप्पा वाटण्यात आला, दुसरा टप्पा वाटप करण्यात आलेला नव्हता, तो आता या ठिकाणी वाटप करण्यात येऊ लागलाय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
पहिल्या जिल्ह्यामध्ये आता पीक विमा आणि नमो शेतकरी योजना त्या ठिकाणी दोन्हीचा लाभ या ठिकाणी येणार आहे। तो जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा। तुमचा जिल्हा जर शेतकरी मित्रांनो यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आज लाभ पुढील त्या ठिकाणी 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी जमा होऊन राहील। डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन त्या तिकडून सरकारच्या माध्यमातून दाबण्यात आले। ज्यावेळी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन म्हणजे डीबीटीचं बटन सरकारकडून दाबण्यात येतं त्यावेळी पुढील अगदी 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये सरकारने निवडलेल्या या 13 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत असतात। त्यामुळे आत्ताच डीबीटीचं बटन दाबले त्यामुळे पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा आणि नमो शेतकरी योजना असे दोन्ही लाभ या ठिकाणी वितरण करण्यास मान्यता मिळाली आहे। यामध्ये वाशिम जिल्हा पहिला निवडण्यात आला। त्यानंतर दुसरा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्याला कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं परंतु यावेळी इतका पाऊस पडला ज्यामुळे शेतकरी आनंदित होते। त्यातच आता एक आनंदाची बातमी आल्या ती म्हणजे पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती आता लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा या ठिकाणी होणार आहे। टोटल 2 जिल्हे सांगितले, अजून 10 जिल्हे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये तिसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। आता शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्या। पीक विम्यासाठी जवळजवळ 3 लाख शेतकरी पात्र ठरलेत आणि त्या ठिकाणी आज नमो शेतकरी योजनेसाठी जवळजवळ 4 ते 4.5 लाख शेतकरी आता या ठिकाणी पात्र ठरल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यासाठी नवीन अपडेट आल्या। त्यामुळे या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता नमोचे आणि पीक विमा ज्यांना ज्यांना मिळाला नाही त्यांच्यासाठी फायनल यादीमधील तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती आता हे पैसे या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आले आहेत। त्यानंतर पुढचा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास 4 लाख शेतकरी आता पीक विम्यासाठी आणि नमो शेतकरीसाठी पात्र ठरले आहेत तो म्हणजे सोलापूर जिल्हा। खूप मोठा जिल्हा आहे, यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आता पात्र ठरल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी नमोचा हप्ता पण या ठिकाणी भेटणार आहे आणि पीक विमा जर तुम्हाला अजून पण मिळाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो सांगण्यात आलाय। अजून तुमच्यासाठी 8 जिल्हे बाकी आहेत। 8 जिल्ह्यापैकी तुमचा कोणताही जिल्हा असू शकतो त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बीड जिल्हा। आता बघा आता बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आता बघा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे बुलढाणा आणि नांदेड। या 2 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नव्हते त्यांच्यासाठी फायनल यादी करून तुम्हाला पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे असे 2000 अधिक पीक विमा तुम्ही कोणता भरला आहे कोणत्या पिकासाठी भरला आहे नेमकं तुम्हाला पीक विमा 5000 10000 15000 20000 जे तुमचं पीक असेल म्हणजे सगळ्यात जास्त सोयाबीन कापूस आणि हरभरा या 3 पिकांसाठी सर्वात जास्त पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता बघा तुमच्या लक्षात आलं का बघा बुलढाणा आणि नांदेड या 2 जिल्ह्यांना आता पीक विमा आणि नमोचे पैसे देखील मंजूर करण्यात आलेत। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे पुढचे जिल्हे यामध्ये सांगण्यात आलेत ते म्हणजे बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, त्यानंतर पुढे धुळे, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना। या जिल्ह्यामध्ये सुद्धा नमोचे आणि त्या ठिकाणी पीक विम्याचे हे त्या ठिकाणी पैसे वितरण होण्यासाठी आता मान्यता देण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी आता पुढील काहीच तासामध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।